दादा नमस्ते. नमस्ते दादा नाव काय आपलं? माझं नाव सचिन काजवे. काय बनवून दाखवणार आता आपण शाबू खिचडी बनवतोय. अच्छा. आणि किती आयटम ठेवतात तसं तुम्ही इथं? आपल्याकडे 7 ते 8 आयटम आहेत आता डेली. कोण कोणते? आपल्याकडे आप्पे आहे, लोणी डोसा आहे, मिसळ आहे, कटवडा, त्यानंतर बॉम्बे वडा, चहा कॉफी वगैरे पण असते. अच्छा. आणि नाव काय ठेवलं दुकानाचं? दुकानाचं नाव आपलं आहे ओम गणेश नाश्ता सेंटर. आता शाबू खिचडी तयार करतोय. चला बघूया खिचडी कशी तयार होते. खिचडीसाठी काय घी का तेल वापरता? तेल वापरतोय, तेल. हे तेल आहे असं. हे तेल आपण खिचडी करताना डेली वापरतो ना, तर नवीन पॅकेटच फोडून यूज करतो. सुरुवात खिचडीला नवीन पॅकेट फोडतो. नवीन पॅकेटमध्ये खिचडी होते. वापरलेले यूज केलेल्या तेलामध्ये खिचडी होत नाही. अच्छा. त्याचं कारण काय हो? कारण प्रत्येकाचे उपवास वगैरे असतात कुणाला. आणि जे उपवास खिचडीला पण टेस्ट चेंज होणार. आणि उपवासाला जी खिचडी खायला येतात त्याचे तुम्ही पत्ते पाळतो. स्वच्छता महत्त्वाची आम्ही ठेवली. जे उपवास करतात ते एकदम श्रद्धेने करत असतात. त्यांच्यासाठी आपण जे करणार आहे, खायला देणार आहे, ते योग्य पद्धतीनं त्यांना दिलं पाहिजे, याची आम्ही काळजी घेतली. तेल आधी गरम करून घेणार. तेल गरम करणार. खिचडी इतरांपेक्षा काही वेगळी करता का असं? असे सगळे म्हणतात, म्हणजे जे खातात ते म्हणतात काहीतरी वेगळी आहे, चव छान आहे. जरी थंड झाली, गार झाली, आत्ता केलेली खिचडी जरी 4 वाजता जरी खाल्ली तरी ते म्हणतात एक नंबरच आहे. हीच आमची खासियत आहे. चला आता आपण हे जिरे टाकतोय. त्यानंतर हे कढीपत्ता, मिरची, बटाटा. उकडलेला असतो ना? उकडलेला बटाटा मॅश करून घेतलाय. मीठ. मोजून आपण काय टाकत नाही तुम्ही? नाही, प्रॅक्टिस आहे. अच्छा. किंवा अंदाज आहे किती प्रमाणात काय पाहिजे. किती वर्ष झाले सर? आता ह्याला 2 वर्ष झाली. स्टॉल टाकून 2 वर्ष आले. म्हणजे आम्ही हे जे काम करतोय स्टॉलवरचं, याला 2 वर्ष झाली. त्याच्या अगोदर हॉटेल 1 वर्ष. आता मी बघितलं तुम्ही याच्यात साखर टाकली. साखर पण टाकली. साखर पण टाकतात? म्हणजे खिचडीमध्ये साखर कोणी टाकत नाही मला वाटतं, आहे ना? टाकण्यासाठी हे वेगळा इफेक्ट येतोय. म्हणजे हे तर म्हटलं ना, काहीतरी वेगळं करताय, त्याच्यामुळे तर लोक पसंत करताय खिचडीला. हे शाबू. हे आता किती किलोची आपली खिचडी तयार होणार आहे? ही 1 किलोची. जसं पाहिजे तसं तयार करता का? जसं संपल तसं जास्त नाही करून ठेवत. लोकांना फ्रेश द्यायचं. फ्रेश आणि गरम. एक 5 मिनिटात तयार करून घेता खिचडी? हो, लगेच. शेंगदाण्याचं कूट आहे. हे आधीच म्हणजे तयार करून? हे तयार करून ठेवावं लागतं डबा भरून. तसं इथला पत्ता काय सर? इथला 5 बंगला रेल्वे फाटक. आपलं पहिलं जे जुनं रेल्वे फाटक होतं ते आहे. शाहूपुरी 5 बंगला. आणि आपल्या दुकानाची सुरुवात किती वाजता होते मग? सकाळी आम्ही 6:30 वाजता येतो इथे. त्यानंतर मग सगळी स्वच्छता व्यवस्थित सगळं झाल्यानंतर मग 7ला पहिला आयटम तयार होतो, शाबू खिचडी. स्वच्छतेवर हायजीनवर आम्ही जास्त भर दिलेला आहे. आणि कारण आम्ही भांडी वगैरे धुतो ना आपली, तर ती पण लिक्विडमध्ये व्यवस्थित धुतो. लिक्विड बॉक्स चांगलं आहे. रेडी झाली आता? ही रेडी झाली खिचडी. आता वरून काय कोथिंबीर? हे कोथिंबीर. पाणी जरा त्याला आता झाकून ठेवायची? नाही, जरासं आपण याला दम देणार होता. अच्छा, खिचडीला दम देतात. हा काय वेगळा प्रकार हो? बिर्याणी वगैरे त्याच्यामध्ये फुलते चांगली आणि सॉफ्टपणा त्याच्यामध्ये येतो.
सॉफ्ट होते आणि ती कडकपणा लवकर नाही येत त्यामध्ये, किती जरी वेळ राहिली तरी. ही भरपूर म्हणजे खूपच वेगळ्या प्रकारचं तुमचं रेसिपी आहे. रेसिपी करण्याची पद्धत वेगळी आहे. किती वेळ काय कशाला द्यायचा हा महत्त्वाचा विषय. म्हणजे मी ते पहिला मशीन शॉपला कामाला होतो, इंडस्ट्रियल लाईनमध्ये जॉबला होतो. पण मला लहानपणापासून आवड ही ह्याची आहे, कुकिंगची आवड आहे. म्हणजे पहिल्यापासून, म्हणजे जेवढा मी लहान होतो त्यावेळेस मी घरी रेसिपी विचारायचो, भडंग कसा करायचा, शिरा कसा करायचा, ते एका कागदावर लिहून मी मुलांच्यात जाऊन मी तयार करायचो. त्यात ते आवडायला लागलं सगळ्यांना. जसं चांगलं आहे जशी वाहवा व्हायला लागली तसं माझी आवड वाढत गेली. त्यामुळे मला हे इंटरेस्ट वाढत गेला कुकिंगमधला. त्यामुळे मला जास्त डोक्यात होतं की आपण काहीतरी हॉटेलिंगच मध्ये जावं. जॉब करत असताना पण मला वाटायचं आपलं हॉटेल असावं. मग असंच मी विचार करून जॉब सोडून कुकिंगमध्ये गेलो. आता आपण सर्व करायला देऊ शकतो, म्हणजे खिचडी तर देऊ शकतो. किती सॉफ्ट झाले, व्यवस्थित सुट्टी झाली आहे, याच्यामध्ये चिकटपणा काय राहिलेला नाही आहे, किंवा गीर जो प्रकार होतो तो काय झालेला नाही. आता सर्व करायला रेडी झाली, आपण हे देऊ शकतो. याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी देतो, खोबऱ्याची. खोबऱ्याची चटणी, हां, ती पण अशा पद्धतीची असते, खोबऱ्याची चटणी. कितीची असते तुमची खिचडी प्लेट? ही खिचडी प्लेट 30 रुपये लावली आम्ही. 30 रुपये सोबत चटणी वगैरे? सोबत चटणी असते, क्वांटिटी पण व्यवस्थित असते. आता ही रेडी झाली ना? हां, ही आता रेडी, हे आपण देऊ शकतो. डबा वगैरे मॅडम घरूनच घेऊन येता का? अरे वा, छान. हा का? बोला आवडते इथली. हा, हे काय वेगळं पण काय वाटतं? छान आहे टेस्ट आणि स्वाद पण छान आहे. रेसिपी म्हणजे दुसऱ्यांपेक्षा थोडी वेगळी आहे आणि टेस्ट छान आहे. वडे नाही आहेत, वडे काढायला पाहिजे. उकळी देते त्याला. तरी आपल्या खिचडी पण गेली कस्टमर समोर. चटणी वगैरे टाकायला नको, टाकायची आहे ना. पार्सल हवे, खायला हवे, किती हवे? 1 प्लेट.